हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. कोपरगावात नगर परिषदेच्या काळे कोल्हे यांच्या संघर्षात कोल्हेची बाजी. राज्यभरात गाजलेल्या कोपरगाव नगर परिषद निवडणुकीत हाय व्होल्टेज ठरलेल्याप्रमाणे अखेर भारतीय जनता पक्षाच्या कोल्हे गट यांचा पराग संधान यांनी विजयाचा झेंडा फडकवला. नगराध्यक्ष पदासाठी झालेले ऐतिहासिक लढतीत परत संधान यांना 18,503 मते मिळाली, तर त्यांचे नेकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे काळे गट उमेदवार काका कोयते यांना 18,094 एवढी मते पडली. संधान हे कोयते यांच्या 409 मतांनी विजयी झाल्यामुळे कोपरगावामध्ये अखेर भाजपचे कमळ फुलले. पुन्हा एकदा नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपच्या कोल्हे गटाने बाजी मारली आहे. 29 जागांपैकी 19 जागांवर भाजपने विजय मिळवत नगर परिषदेत बहुमत प्राप्त केले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 11 जागांवर समाधान मानावे लागले आहे. हा विजय आमचा नसून स्वर्गीय कोल्हे साहेबांचा व जनतेचा आहे, असे पराग संधान यांनी सांगितले. व आम्ही जनतेला दिलेल्या शब्द पूर्ण करू, असेही कोल्हे परिवाराने मोठे जल्लोषात सांगितले. ठोकशाही न्यूज 24 साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे.